वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सकाळी सकाळी बेडरूमचा दरवाजा उघडला तर लगेच शंभू आला मध्ये. बोलला की चला मला बाहेर घेऊन चला. तो खूप सारी ॲक्टिंग करतो. मग त्याच्यानंतर आम्हाला त्याला बाहेर घेऊन जायला लागतं. तो दररोज 4-5 वेळा बाहेर जातो. बिना बेल्टचा पण फिरतो. पण मग जेव्हा मुलं असतात त्यावेळेस आम्ही त्याला नाही सोडत. मग घरी आला येतो आता परत. आता लगेच इकडे तिकडे बघल. नंतर मसाज करून घेतो माझ्याकडनं दररोज. तुमचं पण डॉग असं मसाज करून घेतं का? जर करत असेल तर कमेंट करा. आता मी चहा बनवते कारण की मला चहा खूप आवडतो आणि मी चहा बिस्किट खाते, पण दररोज नाही खात. आता मी चहा उकळायला ठेवला आहे आणि त्याच्यानंतर आता माझा चहा बनल. त्याच्यानंतर शंभूला बघितलं तर शंभू लगेच उद्योग करायला गेला होता मम्मीजवळ. मम्मी पूजा करत होती त्यावेळेस. त्याला बोलत होती की तू बस इथं खाली, पण त्याला नाही, त्याला उद्योगच करायचे होते. तो लगेच कपडा घेऊन चालला होता मस्त फाडायला, कारण की त्याला कपडा फाडायला खूप आवडतं. मी त्याला गागले तर बघा कसं ॲक्टिंग करतोय. आता ॲक्टिंगमध्ये मी त्याला बोलले की नको, तर नंतर लगेच नीरजकडे गेला. त्यानंतर दोघं भाऊ निघाले गच्चीवर. जेव्हापासनं काम चालू झाले तेव्हापासनं हे दररोजचे गच्चीवर जाता आणि इतकी मस्ती करता काय सांगू नाही शकत. आता लगेच यांची मस्ती चालू झाली. शंभूला तर एकदम मजा येते इथं गच्चीवर, एकदम वाईट असतं म्हणून. नंतर बीट खात होता हा. याचे गाल पण बीटाने लाल करून टाकले होते आम्ही. त्याच्यानंतर स्कूलला गेले, बघितलं तर नंबर आला होता माझा बोर्डवरती, सेकंड. त्याच्यानंतर भेटले स्वॅनला. आता आम्ही दोघी पूर्ण व्लॉगमध्ये असणार आहोत. स्वॅनसुद्धा माझ्यासोबत असणार आहे. त्यानंतर आम्ही दोघींनी बघितली एक छानशी मोठीशी शिवाजी महाराजांची मूर्ती. एकदम छान होती ही मूर्ती. डेकोरेशन चालू होतं शिवजयंतीचं. त्याच्यानंतर आम्ही उतरलो खाली उतरताच आम्ही एका माणसाला धडक देणार होतो व्लॉगच्या चक्करमध्ये, पण आम्ही वाचलो. मग काय गंगेवर गेलो आणि तोंड हातपाय धुतले. त्याच्यानंतर देवीच्या मंदिरात गेलो. नंतर आलो खायला लगेच. खाण्यासाठी आम्ही मसाला डोसा मागवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही एक चॉकलेट मिल्कशेक मागवलेला. आम्ही दोघींनी हाफ प्यायला. त्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपिंग करायसाठी. स्वानंदी काही पण बघत होती बिनाकारणचं. तिला नेल्स घ्यायचे होते लग्नासाठी, तर तिला नेल्स चॉईस करायमध्ये आम्हाला अर्धा 1 तास गेला. पुढे सगळे नेल्सचे प्रकार बघून तर आमचं डोकं फिरलं होतं पूर्ण. आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त चॉईस करत होतो, पण हे आवडायचे पहिले. मग त्याच्यानंतर ते नव्हते आवडत आम्हाला, असं व्हायचं. ही स्टाईल मारत होती तिथं. मग आम्ही दुसऱ्या साईडला गेलो, तिथं पण नेल्स होते. मग तिथून आम्ही 2 चॉईस केले आणि ते नेल्स बघितले तर आम्हाला हे आवडले होते. आम्ही हेच परचेस केले होते. आम्हाला वाटलं की तेच चांगले दिसतील, कारण की पिंक कलरचा घागरा होता ना. अजून पण आमचं मन नव्हतं भरलं, म्हणून आम्ही थोडेसे अजून बघत होतो की जर एखादा त्याच्यापेक्षा चांगला भेटला तर आम्ही तो घेऊन टाकू. पण काय आहे ना, आम्हाला थोडं खाली खोदायला लागत होतं त्याच्यासाठी. सगळ्या गर्ल्सला नेल्स तर खूप प्रिय असतात. तर कोणाकोणाला नेल्स आवडतात ते सांगा प्लीज, कमेंट करा. आम्ही नंतर बघितले क्लच वगैरे आणि अजून खूप सारं मार्केट बाकी होतं. त्याच्यामुळे आम्ही काही पण बघत होतो इथे तिथं, नुसतं टाईमपास करत होतो. मग नंतर मम्मी आली होती. मम्मीने खूप ओरडलेलं आम्हाला की टाईमपास नका करू, चला. ही काही पण बघत होती बिनाकारणचं. मला इयरिंग्स घ्यायचे होते, पण मला कोणतेच चांगले वाटले नाही, म्हणून आम्ही घेतलेच नाही इयरिंग्स. त्याच्यानंतर एका काकांनी आम्हाला कार्ट आणून दिले. बोलले कार्टमध्येच ठेवा, बाकी कुठेच नका ठेवू. मम्मीने बोलवलं म्हणून आम्ही थोडं पटापट आवरलं आणि निघालो. या काकू आमच्या ब्लॉगच्या मध्ये येत होत्या नुसत्या. फायनली मग त्याच्यानंतर आम्ही बिलिंग करून घेतली आणि हेच परचेस केलेले. बाकी काहीच नाही परचेस केलं अर्धा 1 तास फिरून. त्याच्यानंतर स्वानंदी बोलली ज्वेलरी तर बाकी अजून. मी बोलले अरे किती बाकी तुझं अजून. नंतर इथं बघायला लावले तिला ज्वेलरी. तू नुसते इथं टाईमपास करायसाठी आली होती, तिला इथं कोणतीच ज्वेलरी नव्हती आवडली. हिच्या चेहऱ्यापेक्षा पण मोठ्या हारासोबत ही कम्पेअर करत होती. यांच्याकडे खूप सारे टाईप्सचे आहे, पण आम्हाला एक पण नव्हता आवडला. तरी आम्ही इथं टाईमपास करत होतो. काय मला नाही माहिती की आम्ही का बरं टाईमपास करत होतो. नंतर स्वानंदीने विचार केला चला थोडी काकांची येडी घेऊ, आणि तिने विचारलं काका हे कितीला आहे. काकांनी एकदम हाय रेट सांगितली, 450 रुपये. स्वानंदीने डायरेक्ट ठेवून दिलं ते आणि बोलली चला आता इथून, मला नाही घ्यायचं काही. त्यानंतर आम्हाला आमचे कपडे डिसाईड करायचे बाकी होते. मग आम्ही गेलो एका शॉपमध्ये, तिथून आम्ही परचेस केलं आहे आमचे कपडे आणि आम्ही कलर्स घेऊन आलेलो होतो, कोणता कलर पाहिजे ते.
आम्ही या शॉपमध्ये पहिल्यांदा आलो होतो, पण मग आम्हाला इथे जास्त काय आवडलं नाही. आम्ही आय डोंट नो की आम्ही परत येऊ इथे. पण आम्ही घेतला होता इथून ड्रेस. काकू आम्हाला शोधून देत होत्या कलर मॅचवाला, पण स्वानंदी इथं खूप बोर झालेली होती. त्यानंतर आमची शॉपिंग डन झाली होती म्हणून आम्ही अशी स्टाईल मारत होतो इथे तिथे. आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.